धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या ठिकाणी दिनांक 24 डिसेंबर रोजी एक सामाजिक उपक्रम पार पडला। स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, नारंगवाडी सेवा समूह, मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर आणि विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर आणि धाराशिव युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग आणि नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात कर्करोग तपासणी, नेत्ररोग निदान, मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, मधुमेहाशी संबंधित डोळ्याचे आजार तसेच आरोपी अशा आजारांची तपासणी करण्यात आली। युवक काँग्रेस धाराशिव आणि स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे गरजू रुग्णांना लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात पुढील उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। या शिबिराचे आयोजन ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस गणेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश देशमुख यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते। सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भाग नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते झाले, तर छत्रपती संभाजीनगरचे अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती। उपक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल चव्हाण, शंभूराजे देशमुख, धीरज सोनवणे, हनुमंत सांगवे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। तालुक्यातील नारंगवाडी पाटी येथील नारंगवाडी सास्तूर रोड स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंगल कार्यालयात या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी या भागातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।